नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. कसं आहे तुम्ही? तर आहे का ना, आज आपण साबुदाणा करणार आहे झटकीपट. तर तुम्हाला सांगू कोणाकोणाचा उपवास आहे ते नाही कमेंटमध्ये सांगा, मी त्याला लाईक बी करीन. तर आहे का नाही, माझ्या काजलनी आणि सोलूनी आणि मम्मीने धरला उपास. तर आपण त्याला साबुदाणा बनवू. तर आता आम्ही बटाटा घेतला, आता बटाटा कापले आणि आता पाणीमध्ये टाकले. आता ह्याला आहे का नाही, ह्याला करायचं आहे, गॅसवर ठेवायचं. आता ठेवतो आम्ही थांबा. आता इकडे गॅस झाल्यात, इथं दूध आहे आणि ते तवा आहे. आपण बघू आता ह्याला जरा वेळ असं ठेवू. मधले गॅसवर ठेवले. आहे का नाही, त्या बटाटा आता शिजवत ठेवले. तर आहे का नाही, आम्ही पिले सोडतो कोंबड्यांची, दाखवतो तुम्हाला. कोंबड्या सोडल्यात आता. खालची आता शिल्लक ते हळू पडलं. हे आमचे छोटे छोटे पिल्लू आहेत. चला तिथं खाय, ह्याला ज्वारी टाकायची असते ना. मित्रांनो चालले तिकडे खायला. नक्की मित्रांनो या व्हिडिओला सपोर्ट करत असंच. खात्यात तिकडे पण अजून पिढ्या. चला ती परत तरी येणार. तिला भूक लागली ग. बाजरी टाक, तिला बाजरी टाक. बाजली कुठे ठेवली या? पहिले सोडून आलो. आता इथं मम्मी भाकरी करते. हो का, आता इथं 2 भाकरी टाकायच्यात, पप्पाला आणि आजोबाला आणि मला. तवा इथं गरम होते आणि इथं आहे का ना, किती शिट्ट्या करायच्यात? 4 शिट्ट्या करायच्या. 4 शिट्ट्यानंतर आपण आहे का ना ह्याला उघडायचं आहे. तेव्हा तिथं पीठ म्हणून घेते मग. केले 3 भाकरी केले तिथे खाय. मग ते अशीच केली खाली, म्हणजे टोपल्यामध्ये असं पाहिजे एक. ते मग 2 भाकरी झाल्यात. उघड्या आता काढतो आम्ही. शिजलं टाकी ताटलीच काढा. दिसतंय शाबू दाखवला. शाबू मला माहिती नाही. शाबू खाली चिटकला ती काढायचं नीट.
ह्याला एक एक करून आणि छिलून घ्यायचा. आता छिलून झालं तुम्हाला दाखवतो. झालं आता. बटाटा चिरून परत म्हणजे साईडला घेतला, चिरलेला होता पहिला. आता साईडला घेतला आणि ते करा मिरची आणि ते शेंगदाणा. आता का नाही ही कढई घेतली आता गरम. आणि इकडे साबुदाणा आहे आणि इकडे थोडासा ती मिठाचा करायचा होता बटाटा आणि इकडे ही मिरची. आता ह्याच्यामध्ये का नाही बारीक करायचं शेंगदाणाला. मस्तपैकी बारीक करायचा हो का. हा बोलते तेल बिल टाकायचं ह्याच्यात. तेल टाकलं तर कढईमध्ये. आता पहिली मिरची त्याच्यानंतर हलवायची चांगलं. चांगली शिजून द्यायची मस्त. शिजलं वापरून भाजायचं. काय घ्यायचं त्यानंतर जरा वापरून द्यायची. आता बटाटे टाकायचे. मस्त हलवायचं. कूट टाकायचं. बारीक केलेलं कूट टाकायचं. बस नॉर्मल मीठ टाकायचं. तुमच्या चवीनुसार टाकायचं मीठ. ठेवायची. किती ठेवायचं असंच 2 मिनटं. आता मित्रांनो असं ठेवायचं. परत बघू आपण उघडून. झालं आता काढू ह्याला आपण. परत हलवा मित्रांनो. नक्की मित्रांनो ट्राय करा रेसिपी झटपट. हल्ला पाहिजे. असं जातं 2-4 वेळा हळू बसा.
काजलला खायचं त्यामुळे काजलला सेपरेट काढलं आता खायचं तिला पण तिने घेतलंय त्यातली खाण बघ बरं काय कसं लागतंय चांगलं झालंय. चांगलं आहे तर नक्की मित्रांनो आहे का नाही व्हिडिओला सपोर्ट करा आणि अशी रेसिपी का पाहायला आहे का नाही तुम्ही सबस्क्राईब करा अशी रेसिपी पाहायला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा तर आजचा व्हिडिओ एवढा होता मित्रांनो बाय.